कुठली भूमिका आपण साकारत असतो त्यावेळेला ती भूमिका शोधण्याचा फार प्रयत्न चाललेला असतो नटाचा, की तो आत्मा आत्ता मला माझ्यामध्ये आला, ही मला आत्ता सापडली. तर लोकमान्य करताना हा अनुभव येत होता? मी माझ्या नजरेतनं कधी मी लोकमान्यांच्या भूमिका कधी पाहिलं नव्हतं. म्हणजे मी लोकमान्यांची भूमिका करतोय असं मी कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे मला ते खूप पचवणं जड गेलं की मी लोकमान्य टिळक करतोय. तर सुरुवातीचे काही दिवस मला त्याच्यातनं बाहेर पडायला गेले. मग ओमने कुठेतरी डिक्लेअर केलं की मी त्यांची भूमिका करतोय, तर लोकांनी त्याच्यावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या. त्यातली एक कमेंट अशी होती की नाही अत्यंत चुकीचं कास्टिंग आहे, कारण त्याचे डोळे अतिशय कोमल आहेत, मृदू आहेत, आणि ते त्यांच्या डोळ्यात जे लोकमान्यांच्या डोळ्यात आहे ती आग त्याच्या डोळ्यात कशी येईल. आणि त्या वाक्याने मला खूप बोच दिली मोठी. आणि त्याच्यानंतर मी माझी पुस्तकं सगळी बाजूला ठेवली. मग मी एकच काम करत होतो, जिथे लोकमान्यांचा चेहरा मला दिसला मी जवळ जायचो आणि त्यांचे डोळे तासनतास बघत बसायचो. त्यांचा पुतळा असेल, त्यांचं चित्र असेल, त्यांचं पोस्टर असेल, काही असेल, ते दिसलं की मी तासनतास बघत बसायचो. कारण मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की कुठल्याही माणसाची पर्सनॅलिटी त्याच्या कुठल्याही अंगापेक्षा डोळ्यातनं जास्त व्यक्त होते. शेवटच्या काही दिवसात माझ्या शूटिंगच्या आधी लक्षात आलं की हे डोळे ना एका अत्यंत रोमॅन्टिक माणसाचे डोळे आहेत आणि एक अत्यंत रोमॅन्टिसिझम जपणाऱ्या माणसाचे डोळे आहेत. पण तो रोमॅन्टिसिझम कसा आहे, तर तो देशप्रेमाचा रोमॅन्टिसिझम आहे. तो आपल्या देशातल्या लोकांनी सुखी व्हावं, आपल्या देशातल्या लोकांनी स्वतःच्या राज्यात जगावं, आपल्या देशातल्या लोकांना त्यांचं किमान जगणं सुसह्य व्हावं अशी सगळी व्यवस्था मिळावी, हा तो रोमॅन्टिसिझम आहे. आणि असं वेड असलेला रोमॅन्टिसिझम खूप कमी डोळ्यांमध्ये बघायला मिळतो, जो मला असं वाटतं लोकमान्यांच्या डोळ्यात आहे. माझ्याही घरात एक दिग्दर्शक असतो, माझा भाऊ आहे. सगळ्यांनी लगान सिनेमा बघितलाय, त्यानं सिनेमा बनवलाय, मला लगान करायला पाहिजे. लगता है बरसात चली गई. जाणार नाही तर काय बरसात? फालतूपणा करता, मोठमोठे ढोल होते, घाबरले ना बरसात. 3 वर्षापासून पाहून राहिलो मी. काय फालतूपणा करता तुम्ही? तुम्ही स्वतःला काय मोर समजता का रे? हे अशा ऍक्टिव्हिटी केल्यामुळे काय लोक तुम्हाला वन्स मोर देणार आहेत काय? आणि तुम्हाला वन्स मोर भेटायला तुम्ही काय सुबोध भावे समजता का स्वतःला? स्क्रिप्ट मध्ये होता सर, इन्स्टंट टाकला. एक पंच तुमच्यावर टाकायचाच होता मला. चला कामाला लागा. घाबरा रे. तुम्ही सगळे इथे काय करताय? अरे ते त्या साईडला घे ना, काढी जरा व्यवस्थित घे, मागून घे. हा चांगलं बोल जरा. हा तुम्ही सगळे इथे अरे माणसं आहेत नाही. शेवटचा इंग्रज नसताना इतका बुकलला असता तुला मी. जा वावरात जाऊन काम करा. काय काय बोलला? अबे तो इंग्रजीमध्ये बोलला का तुम्ही इथे का त्या औरातून काय बोल का? काय बोलला तो? हा काय बोलला? तो म्हणाला वावरात काम करा. हे मी तुला सांगितलं असतं, पण मी मुकाय सिनेमात. आज माझी मुलगी इंग्लंडच्या मलबार हिल वरून येणार होती. या बापानं पाहिलं इंग्लंडमध्ये मरबाल हिल कुठं? हा? जेवढे वाक्य दिले तेवढे बोलले, इतका मारील ना. शेवटचा इंग्रज आहे म्हणून माफ करतो ना तुला. उभा राहा इथं. मी इंग्लंड नाही पाहिलं ना, मलबार हिल पाहिलं. उद्या काय मराचा रोल करता मरशील का? जेवढं वाक्य दिलं ना स्क्रिप्ट मध्ये इंग्लंड वरून. बोल पटकन. आज हा. माझी मुलगी हा. इंग्लंड वरून येणार आहे. मी एसटी काम करा रे नीट. अरे हे तुम्ही शेतात आहे रे, घरी दळून नाही राहिले रे. व्यवस्थित करा रे काहीतरी. What is your name? त्याचा काही नियम नाही. आज इकडं उद्या तिकडं, जसं काम मिळेल तसं आम्ही असतो. काय रे? हा म्हणजे आमचं कसं आहे ना, विंचवाचं बिराड आहे आपलं. काय रे? मिळालं. ए, तू इथे ये. ये मुली, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. डार्ट. हे डार्ट. Oh my God, Dad! हे डार्ट म्हणजे काय रे? मला डार्ट काय कळलं नाही. तर हा डार्ट गेम, याला असा बाण मारायचा असतो. हा म्हणजे त्याला नेमबाजी करायची आहे. नेमबाजी. अच्छा मग मला बटाटा भाजी. तुला काय हवंय? मला क्रीम रोल सांगा ना. क्रीम रोल चाल. तुला याचा उपवास आहे. याला मला काय? वडापाव. मला वडापाव. काय चालू आहे तुझं? वडापाव काय वडापाव?
अरे कपडे बघ, तुझ्यावर केलेला खर्च बघ. हा आणि वडापाव मागते. या एवढ्या सगळ्यांच्या कपड्यात तुझा एक ड्रेस आलेला आहे. तुझ्या एका ड्रेसमध्ये सगळं बजेट आमचं लंब झालेलं आहे. त्याच्यामुळे गेस्टला द्यायला पैसे दे म्हणून रिपीट व्हॅल्यूचे गेस्ट बोलवले आम्ही इकडे. तर कॉम्पिटिशन अशी आहे, जर या डार्ट गेम मध्ये तुम्ही हरलात तर तुम्ही मला 3 लॉलीपॉप देणार आहात. आणि आम्ही जिंकलो तर तर त्याचं माझ्या मुलीशी मी लगान लावून देईन. बजरंग बली, तो दुश्मन की नली. मार 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 मार. तू मारायचंय त्याला. मार मार काय. झाले सगळे जादूचे खेळ करून. आता मार बाण. मला कुठं मारायचं होतं. मग मला आपले पैसे कमवायचे होते. बघ मार. अरे इकडे होतो. तिकडे होतो. काय वाजवतोस का. अरे नको वाजू तरी आपलं तीस तीस तीस. मला पण मला अरे अरे काय केलं. अरे तुला अवकात नाही. अरे खातो कशाला ते. शेवटचा इंग्रज उठच करू नको. चल उठ. तुझ्या पुरीचं कन्यादान करायचं आहे ना. तुला सवय नाही खावत नको. चल. हा हो मारे पटकन मार. चल. Yeah. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या. डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.